नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. धक्कादायक जालन्यात झोपेत असतानाच कुऱ्हाडीने वार करून एकाचा खून. एकच खळबळ. जालना जिल्ह्यातून एक भयानक व धक्कादायक अशी बातमी हाती येत असून झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून एकाचा खून करण्यात आलाय. यामुळे एकच खळबळ उडाली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रुई गावात आज 9 एप्रिल रोजी सकाळी अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली. दिलीप धुराजी राजगुरू यांचा अज्ञाताने काल रात्री बेरात्रीच्या सुमारास निर्गुणपणे खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिलीप राजगुरू हे उष्णतेमुळे आपल्या घरातील छतावर झोपलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने हल्ला केलाय. त्यांच्या गळ्यावर, तोंडावर आणि छातीवर वार करण्यात आल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. घटना मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ व फॉरेन्सिक पथक तसेच तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, जमादार नारायण माळी, शिंदे पवार तसेच इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी तीर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या घटनेमुळे अंबड घनसावंगी तालुक्यासह रुई गावामध्ये भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सर्व बाजूनी तपास सुरू आहे. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलो करायलाही विसरू नका.